नमस्ते बालमित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता तिसरी. आता आपण इयत्ता तिसरीची तिसरी कविता पाहणार आहोत. पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम. प्रथम आपण या कवितेचं गायन करूया. तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे वरडते ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळी कडम कडकड कडम. पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. थेंबाभवती जलात उठती तरंग थर थर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. पाऊस धारामध्येच वारा पान पान सळसळून, धरतीच्या रंध्रारंध्राती संगीत आले जुळून. पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. तडम तडतड तडम, तडम तडतड तडम. छान होती ना कविता. आता आपण या कवितेचा अर्थ पाहूया. या कवितेचे कवी आहेत राजा ढाले. पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम, कौलारावर थेंबट पोरे तडम तडतड तडम. पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम. पडघम हे एक वाद्य आहे, चर्मवाद्य आहे. चर्मवाद्य म्हणजे चामड्यापासून बनवलेलं वाद्य. पडघम वरती टिपरी पडली म्हणजे हे पडघम वाद्य वाजायला लागलं की काय होतं, त्याचा आवाज तडम तडतड तडम असा होतो. तसंच कौलारावर थेंबट पोरे, जेव्हा मोठा पाऊस येतो, पावसाचे मोठे थेंब कौलारावर पडतात, तेव्हा त्याचा आवाज सुद्धा तडम तडतड तडम असा होतो. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम, थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. पूर्वीच्या काळी ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू यासारखी धान्य जात्यावर दळली जायची. आता आपण गिरणीमध्ये गहू देतो आणि दळून आणतो, त्याचं पीठ बनवून आणतो. भरडणे म्हणजे काय, तर जाडसळ दळणे. म्हातारी हरभरे भरडते, आजीबाई जेव्हा हरभरे भरडत असते तेव्हा त्याचा आवाज हा ढगांच्या गडगडाटासारखा येत असतो. थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कडम. जेव्हा पाऊस पडतो, पावसाचे थेंब पृथ्वीवर पडतात, तेव्हा या थेंबांसोबत वीज कोसळते. म्हणजेच काय होते, वीज वेगाने जमिनीवर येते, त्याला कोसळणे असं म्हटलं जातं. आणि त्याचा आवाज कसा होतो, कडम कडकड कडम. थेंबाभवती जलात उठती तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. जल म्हणजे पाणी. शांत पाण्यामध्ये जेव्हा आपण दगड टाकतो किंवा पावसाचा थेंब पडतो, तेव्हा जी वलय निर्माण होतात त्याला तरंग असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे काय म्हटलं आहे, थेंबाभवती जलात उठती तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग.
आणि हे तरंग पाहून मुलं अंगणात नाचू लागली आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आहे? नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊस धारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. पाऊस न थांबता सतत पडत असतो तेव्हा त्याला पाऊसधारा म्हणतात. पाऊसधारा पडत असतात तेव्हा मध्येच वारा आला की झाडाची पानं जोरजोरात हलू लागतात. या जोरजोरात हलतात त्याला सळसळणे म्हटलं जातं. म्हणून काय म्हटलं आहे? पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून. रंध्रारंध्रातून म्हणजे कणाकणातून, या पानांच्या सळसळण्यामधून, धरतीच्या कणाकणामधून जे आवाज येऊ लागले आहेत त्यामुळे एक संगीतमय असं वातावरण निर्माण झालं आहे. आता आपण या कवितेचा स्वाध्याय पाहूया. स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे सांगा. त्यातील अ आहे, कौलारावर काय पडत आहे? याचं उत्तर आहे, कौलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहेत. दुसरा प्रश्न आहे, म्हातारी ढगात हरभरे भरडते असे का म्हटले असावे? याचं उत्तर आहे, कारण जात्यावर धान्य भरडताना जसा आवाज येतो तसा आवाज ढगांचा गडगडाट होताना येत असतो, म्हणून म्हातारी ढगात हरभरे भरडते असे म्हटले आहे. प्रश्न दुसरा आहे, काय झाले आणि कसा आवाज आला? त्यातलं पहिलं आहे, पडघमवरती टिपरी पडली. मग कसा आवाज आला? तडम तडतड तडम. दुसरा आहे, ढग गडगडू लागले. मग कसा आवाज आला? गडम गडगड गडम. आणि तिसरा आहे, वीज कोसळली. मग कसा आवाज आला? कडम कडकड कडम. प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द वाचा आणि लिहा. पहिला शब्द आहे ढग. याला समानार्थी शब्द आहे मेघ घन. दुसरा शब्द आहे वीज. याला समानार्थी शब्द आहे चपला विद्युत. तिसरा शब्द आहे जल. याला समानार्थी शब्द आहे पाणी उदक. आणि चौथा शब्द आहे धरती. याला समानार्थी शब्द आहे धरणी आणि जमीन. प्रश्न चौथा आहे, खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा. उदाहरणार्थ, हरभरे भरडण्यासाठी आपण जातं वापरतो. मग पहिला आहे, गहू दळण्यासाठी आपण काय वापरतो? गहू दळण्यासाठी आपण जातं वापरतो किंवा अलीकडे गिरणीवर गहू दळण्यासाठी दिले जातात. दुसरं आहे बाजरी पाखडण्यासाठी. बाजरी पाखडण्यासाठी आपण सूप वापरतो. तिसरं आहे मसाला वाटण्यासाठी. मसाला वाटण्यासाठी आपण पाटा वरवंटा वापरतो किंवा अलीकडे आपण मिक्सरवर मसाला वाटतो. चौथा आहे ज्वारी चाळण्यासाठी. ज्वारी चाळण्यासाठी आपण चाळणी वापरतो. पाचवा आहे चहा गाळण्यासाठी. चहा गाळण्यासाठी आपण गाळणी वापरतो. आणि सहावा आहे काकडी कापण्यासाठी. काकडी कापण्यासाठी आपण सुरी किंवा चाकू वापरतो. प्रश्न पाचवा आहे, पडघमवरती टिपरी पडली असे कवितेत म्हटले आहे. खरे तर पडघमवर टिपरी कुणीतरी वाजवली, पण कवीने पडघमवरती टिपरी वाजवली असं न म्हणता टिपरी पडली असे म्हटले आहे. आता खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ काय होतो ते लिहायचं आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे, कुंडीतल्या रोपावर बुरशी पडली, म्हणजे कुंडीतल्या रोपावर बुरशी वाढली किंवा बुरशी तयार झाली. आता खालील वाक्यांचा अर्थ सांगायचा आहे. पहिला आहे, सुभानराव निवडणुकीत पडले. याचा अर्थ असा होतो की सुभानराव निवडणुकीत हरले. दुसरा आहे, कैरी पिवळी पडली. याचा अर्थ असा होतो कैरी पिकली
किंवा कैरीचा रंग पिवळा झाला. तिसरं आहे समीरा आजारी पडली. याचा अर्थ असा आहे समीरा आजारी झाली. चौथं आहे खाऊ मिळाला नाही म्हणून रमेशचा चेहरा पडला. इथे त्याचा अर्थ असा आहे खाऊ मिळाला नाही म्हणून रमेश नाराज झाला. पाचवा आहे काल रात्री खूप पाऊस पडला. याचा अर्थ असा आहे काल रात्री खूप पाऊस आला. प्रश्न 6वा आहे तडतड यासारखे कवितेतील आलेले नादमय शब्द शोधा आणि लिहा. तुम्हाला माहीत असलेले नादमय शब्द सांगा. कवितेत गडगड, कडकड, थरथर हे शब्द आलेले आहेत. स्वाध्यायामध्ये वाचा हा एक भाग दिलेला आहे. खाली वाक्य दिलेली आहेत आणि त्यांच्यासाठी कोणता शब्द वापरतात ते लक्षात घ्यायचं आहे आणि रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे वापरून तो शब्द पूर्ण करायचा आहे. पहिला आहे भित्रा प्राणी. त्याचं नाव स या अक्षरावरून सुरू होतं म्हणजे भित्रा प्राणी कोणता आहे ससा. त्यानंतर दुसरा आहे रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द सांगायचा आहे. तो पण स वरूनच शब्द सांगायचा आहे. रस्त्याला समानार्थी शब्द काय आहे सडक. तिसरा आहे उन्हाळ्यात पितात. स वरून असं कोणतं पेय आहे ते आपण उन्हाळ्यामध्ये पितो तर सरबत. चौथं आहे चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरं वाद्य. त्याचं पण नाव स वरूनच आहे सनई. पाचवा आहे उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द. त्याला म्हणतात सण. पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य अक्षरे लिहा. तयार होणारे शब्द वाचा आणि दिलेल्या रिकाम्या फुलामध्ये शब्दकोडी बनवा. आता मा ड आणि च आणि ली या अक्षरांमध्ये कोणतं एक समान अक्षर आलं की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मा आणि ड मध्ये क आला की माकड होतं आणि च आणि ली मध्ये क आला की चकली होतं. असंच दुसरं आहे बघा हां. झा आणि न आणि ब आणि री या अक्षरांमध्ये कोणतं समान अक्षर टाकलं की अर्थपूर्ण शब्द तयार होतो. झा आणि न मध्ये क हा शब्द आणि ब आणि री मध्ये क हा शब्द टाकला तर झाकण आणि बकरी हा शब्द तयार होतो. त्यानंतर सा आणि न आणि र आणि र या अक्षरांच्यामध्ये कोणता सारखं अक्षर टाकलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. सा आणि न मध्ये ब आणि र मध्ये ब म्हणजे साबण आणि रबर. त्यानंतर अजून बघा हां. टे आणि ल आणि त आणि क यांच्यामध्ये ब हे अक्षर टाकलं तर त ब क आणि टेबल हे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म आणि र आणि भ आणि र यांच्यामध्ये ग हे अक्षर आपण लिहिलं की मगर आणि भगर असे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. असेच अजून शब्द तुम्ही बनवायचे आहेत. याबरोबर या कवितेचा स्वाध्याय इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सर्व विषयांचे स्वाध्यायसहित व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. म्हणूनच हे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.